कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी देशभरात डॉक्टरांनी संप पुकारलाय। या संपाला पुरंदर तालुक्यातील डॉक्टर संघटनांनी देखील पाठिंबा दिला असून पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी आणि नीरा या शहरातील वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे। आज सकाळपासूनच हॉस्पिटल बंद असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय। या संपाबाबत नीरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम रणवरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला। यानंतर याबाबतची एक तीव्र प्रतिक्रिया वैद्यकीय जगतामध्ये उमटल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण देशभरात आज वैद्यकीय सेवा ठप्प झालेल्या आहेत। डॉक्टर्सनी हा आज बंद पाळलेला आहे। या घटनेचा निषेध त्यांनी केलेला आहे आणि या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी किंवा संबंधितांना तातडीने शिक्षा होण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून करण्यात येते। महाराष्ट्रात देखील या संपामध्ये सगळे डॉक्टर हे सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी आणि नीरा या प्रमुख गावातील जे दवाखाने आहेत ते आज बंद असल्याचे पाहायला मिळतात। आता आपल्याबरोबर आहेत नीरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीराम रणवरे आणि या बंदाबाबत त्यांची काय भूमिका आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। काही सांगाल कशा पद्धतीने हा संप केला जातोय? आणि डॉक्टर राम रणवरे, अध्यक्ष नीरा मेडिकल असोसिएशन, कलकत्ता येथील जे तरुण डॉक्टरवर ड्युटीवर असताना जो अन्याय केला, त्यांच्यावर रेप केला आणि मर्डर केलं, त्याच्याबद्दल आम्ही नीरेतील सर्व डॉक्टर निषेध करतो। आज संपूर्ण भारतातून या घटनेचा निषेध केला जात आहे। परंतु ज्या वेळेला डॉक्टर रात्रंदिवस सेवा देत असतात आणि त्या सेवेमध्ये जर डॉक्टरांना अशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागत असेल तर डॉक्टरांनी सेवा कशी द्यायची? आजही आम्ही दवाखाने बंद केलेत, परंतु बंद करत असताना आम्ही सर्वांनी अत्यावश्यक सेवा, रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून चालूच ठेवलेली आहे। ही आमची सेवाभावी जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीला समाजाकडून साथ मिळाली पाहिजे। आणि जे या डॉक्टरांच्यावर कलकत्त्यामधूनच नाही, देशभरातून, नेरेतून ज्या डॉक्टरांना अन्याय सहन करावा लागतो, डॉक्टर रात्रंदिवस पेशंट सिरियस असला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतात, परंतु यश येणं हे डॉक्टरांच्या हातात नसतं। परंतु डॉक्टरांनी पेशंट वाचवला पाहिजे हे पेशंटचे नातेवाईकांचे जे मनोविचार आहेत ते आम्हाला अजिबात मान्य नाहीत। कारण डॉक्टरांचं निम्म आयुष्य शिक्षणात जातं। शिक्षणानंतर डॉक्टर समाजसेवेत उतरतो, परंतु समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन डॉक्टरांच्याकडे असा आहे की डॉक्टरांनी प्रत्येक पेशंट वाचवलं पाहिजे आणि डॉक्टरांच्यावर जो अन्याय होतो त्याला कुणीही सहकार्य करत नाही। त्यामुळं आम्हाला असं एक मत आहे की डॉक्टरांना सहकार्य करावं, डॉक्टरांचा पेशंट हा रुग्ण हा आपला किती सिरियस आहे हेही बघावं आणि डॉक्टरांना जर रात्रीच्या ड्युट्या करत असेल तर लेडी डॉक्टर असू, जेंट्स डॉक्टर असू, यांना जर तुम्ही हाणामारी करत असाल, बलात्कार करत असताल, रेप करत असताल आणि ह्या रेप आणि मर्डर ह्या घटना देशभरातून आम्ही क्रूरपणे त्यांचा निषेध करतो। हा गंभीर गुन्हा आहे। ह्या गंभीर गुन्ह्याचे सरकारने ताबडतोब त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी असं मी नीरा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना सांगतो। धन्यवाद। खरं तर डॉक्टर हे रुग्णांच्या सेवेसाठी असतात, ते रुग्णांची सेवा करत असतात। आजारी असलेल्या रुग्णाला वाचवण्यासाठी त्यांचा अटोकाट प्रयत्न असतो, मात्र तरी देखील याच्यातून एखादा अपयश आलं तर त्याचा सर्व टपका हा डॉक्टर्सवर टाकला जातो आणि त्यांच्यावर पुन्हा हल्ले होतात। असे हल्ले होऊ नयेत म्हणूनच डॉक्टर्सनी आता आज पुकारलेला संप आहे आणि या संपामध्ये सर्व डॉक्टर सहभागी झालेले। त्याचबरोबर जनतेनं सुद्धा आम्हाला साथ द्यावी असं आवाहन डॉक्टरांच्याकडून करण्यात येते। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा।